नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्याजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्याजणी मासिकाने विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतला. याला कारण असं आहे की पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये युनोने जे महिला वर्ष जाहीर केलं 1975 साली, त्याला 50 वर्ष होत आहे. तर स्त्री चळवळीची, महिला वर्षाची ही सुवर्ण महोत्सवी वाटचाल कशी झाली, त्याचा काही विविध क्षेत्रांवर प्रभाव पडला का, लोकांच्या आयुष्यावर त्याचा काही प्रभाव पडला का, हे सगळं आपल्याला समजून घ्यायचंय. त्यासाठी स्त्री चळवळ आणि मी या विषयावर आपण गप्पा मारतोय. आज आपल्याकडे मिळून साऱ्याजणीची मैत्रीण, अभ्यास करणारी लेखिका, कार्यकर्ती वगैरे वगैरे अरुणा बोरटे आली आहे. नमस्कार अरुणा. खूप छान वाटलेलं आहे. आज आपण स्त्री चळवळ आणि मी यावरती जस्ट गप्पा मारायच्या. म्हणजे पहिली तुला स्त्री चळवळ कुठे भेटली, मग स्त्री पुरुष समता सेंटरला ठेवून तुझं बालपण कसं गेलं, लग्न कसं केलं वगैरे वगैरे. तर मला सांग, चळवळ कधी भेटली? तुम्ही जो विषय घेतलेला आहे स्त्री चळवळ आणि मी, तर मला असं वाटतं की आधी मी तो थोडासा म्हणजे आखून घेते माझ्यासाठी. तो खूप असा व्यापक आहे. तर आणि ज्या ह्याच्याशी माझा थेट संबंध आलाय, जेव्हा मी स्त्री चळवळ म्हणते आणि माझ्याशी त्याचं नातं सांगते, तेव्हा माझ्या समोर असते ती डावी, समाजवादी, लोकशाही किंवा मानवी हक्काचं केंद्र ठरवणारी आणि स्वायत्त अशा विविध ज्या वैचारिक आधार असलेली स्त्री चळवळ आहे ती माझ्या डोळ्यासमोर आहे. त्याच्याशी माझा थेट संबंध आहे. आणि आता जेव्हा मी म्हणते तेव्हा मला असं वाटतं की मी हे जेवढं मी म्हणून आहे स्वायत्त, तेवढंच ते सामाजिक पण आहे. कारण आपलं तो हेच एक घोषणा आहे की वैयक्तिक ते सामाजिक. त्यामुळे मी ह्या विषयावर म्हणजे मी अशी की मी फुल टाइमवर नव्हते ते मी सांगते आपल्या श्रोत्यांसाठी. आणि मी रोजीरोटीसाठी बँकेत नोकरी केली. नंतर नोकरी, मूल, संसार हे सगळं सांभाळत मी अशा वेगवेगळ्या सामाजिक घडामोडीमध्ये स्वतःला जोडून घेत होते. एवढी की स्टेट बँकेतल्या युनियन मध्ये पण मी सहभागी झालेली होते. की हे सगळं मी करत होते. आणि नंतर एका टप्प्यावर मी 20 वर्ष झाल्यावर व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली. आणि मग खास करून मला आवडणाऱ्या क्षेत्राकडे मी वळले. आणि ते साल होतं साधारण 1995. पण तोपर्यंत मी हे सगळ्या असं ह्याच्यावर काम करत. तर आता स्त्री पुरुष समता म्हणा किंवा त्यांच्या बरोबरचं सहवास हे कधी तुम्हाला भेटलं, मला वाटतं हे सांगणं फार कठीण आहे. कारण माझे बाबा हे म्हणजे ज्युव्हेनाइल डेव्हलपमेंट ऍक्ट खाली ज्या मुलांना सुधारगृहात ठेवतात तशा एका इन्स्टिट्यूट मध्ये नोकरी करत होते. त्यामुळे जर तुला आठवत असेल की उंबरठा सिनेमा आहे, तिथे स्त्रिया पण होत्या. तिथे जे घडामोडी दिसल्या त्या सिनेमात त्या आम्ही लहानपणी प्रत्यक्ष पाहिल्या. कुठे? सोलापूरमध्ये. आणि आम्ही ज्या विभागात राहत होतो तिथे सेटलमेंट म्हणून एरिया होता. ते पण अत्यंत वेगळं असं आमचं बालपण गेलं. त्यामुळे भौतिकदृष्ट्या विचार केला तर आमची परिस्थिती खूप गरिबीची होती. परंतु आम्ही म्हणजे आमचे आई बाबा दोघेही एका वेगळ्या व्यापक ह्याच्यामध्ये खूप उदार असे होते म्हणजे स्वभावाने. आणि मला वाटतं ती श्रीमंती खूप काही देऊन जाते आयुष्यभरात. म्हणजे तुम्ही एक मोठेपणी बौद्धिक पातळीवर एखादा वैचारिक आधाराला मानत जाता किंवा त्याच्यावर वाचन करता, विचार करता आणि मग त्याला जोडून घेता. त्याच्या आधीची जी जडणघडण आहे ती माझी अशी सर्वसाधारण. तुझी आई काय शिकलेली? ती पण एक गोष्ट आहे. माझी आई माझ्याबरोबर 4थी झाली. ती अशी, तिला टेबल खुर्ची दिली होती आणि आम्हाला अशी बसतूर असायची. आणि ती का झाली 4थी, तर तिला शिवणाचा डिप्लोमा करायचा होता. आणि माझी आई काम करणारी स्त्री होती, म्हणजे घरचं आणि पुन्हा बाहेरचं. आणि अतिशय स्वच्छ विचारांची. आणि तिला न्याय अन्यायाचं तिला अतिशय खोल अशी समजूत. पण ती खूप वाचन करायची नाही, ती माणसांना वाचायची. आणि त्यामुळे आम्हाला म्हणजे स्त्री पुरुष समता किंवा कुठलंही सामाजिक न्याय अन्याय किंवा भेदभाव तर होऊ नये
ह्या जाणीवा खूप आधीपासून तयार झाल्या. आईचं नाव काय तुझ्या? कारण आपण सारखं आई आई म्हणतो, नाव घेत नाही. सुमती. सुमती. आणि माहेरचं काय होतं? तिने तर बदललं असणार ना? म्हणजे मी आडनाव बदलल्याची पण एक गोष्ट आहे. माझं म्हणजे माहेरचं आडनाव आठवले. आता मी बुरटे आहे, अरुणा बुरटे. पण झालं काय, जेव्हा माझं लग्न झालं, म्हणजे लग्न अर्थात आपल्या चॉईसने झालं, पण नाव बदलायचं नसतं किंवा नाव न बदलण्याचा आपल्याला हक्क आहे ही जाणीव मला नव्हती. मी 22-23 वर्षाची होते आणि मी सोलापूरहून मुंबईला नोकरी करायला आले. आणि मुंबईमधला सगळा हा कचकचाट आणि ते सगळं माझ्या अगदी अंगावर यायचं. आणि मी जिथे नोकरी करत होते तिथला जो बॉस होता तो मला घाबरवायचा, म्हणायचं की ऐसे किसे बुरटे आते हैं मगर तुम्हाला सरनेम बदलना चाहिए, कंपल्सरी केलं त्यांनी. आणि मग मला तेवढी हे नव्हती, काय माहिती नव्हती. म्हणूनच मी म्हणते नॉलेज इज पॉवर. मला माहिती असेल तर मी त्याच्याशी भांडण असते, पण ते मी करून. पण नंतर माझ्या लक्षात आलं की हे बुरटे आडनाव आहे ना, हे जात सांगत नाही आणि आठवले हे सांगतं, पण मला ते ठेवावंसं वाटलं, म्हणजे अगदी प्रामाणिक. मग नाहीतर मी बदललं असतं. जाऊ दे, ते सोडून देऊ. आता आपण स्त्री चळवळीकडे वळताना मला असं वाटतं की मी जेव्हा साधारण 22-23 वर्षाची होते तेव्हा मी खूप वाचन करत असल्यामुळे डाव्या विचारांच्या लोकांच्या चर्चा गटाशी मी संपर्कात आहे, सोलापुरात असून सुद्धा. कारण ही मुलं सगळी त्यांच्या सुट्ट्यांमध्ये सोलापूर यायची, त्यांचं घर सोलापूरला असायचं. म्हणजे त्यामध्ये मोहन देशपांडे होता, अनंत फडके होता, विश्वास काकडे होता, बच्चा गोडबोले होता, म्हणजे आमच्या घरी यायचे आणि हे चर्चा करत सुटायचे. मग मी म्हणायचे हे लोक इतके काय स्वतःला शाणे समजतात, आपण वाचन करायला पाहिजे. मग मी खूप वाचायची आणि मग माझी स्वतःची मतं बनवणं, मग चर्चा करणं, असं करता करता तोपर्यंत नोकरीसाठी मी मुंबईला आले. आणि मुंबईत आल्यानंतर अशा काही गटाशी माझा संपर्क आला की जिथे डाव्या विचारांशी जवळ असणाऱ्या मुलांच्या वागणुकीवर आम्ही हे करत होतो, पेरेंट्स डाव्या गटाचे टीका टिप्पणी करत. म्हणजे त्यांच्यामध्ये समता दिसून यायची नाही की स्त्रियांबरोबर अगदी पारंपरिक नाही पण बरोबरीनं असं. तर त्यामधून आम्हाला असं म्हणजे साधारण 78-79 साली आम्ही एक सोशलिस्ट फेमिनिस्ट म्हणून काहीतरी छोटंसं मासिक सुरू केलं. त्याच्यामध्ये रोहिणी बनाजी, ललिता धारा, सुजाता, विभूती असे काहीतरी आता खूप नावारूपाला आलेले लोक. त्यामुळे आणि माझा हे असाच राहिला, मी नोकरी करत करत हे सगळे करत होते आणि हे सगळे लोक फुल टाइमर होते किंवा इतर काही रिसर्च वगैरे अशी कामं करत होते. तर त्यामध्ये आम्हाला हे लक्षात आलं. अर्थात आमचा कामगार चळवळी यांच्याशी संपर्क होताच, शिवाय शहादा चळवळ आणि तिथं जे शेतमजुरांच्या हक्काची जी लढाई चालू होती त्याच्याशी संपर्क होता. आणि काही स्त्रिया तिथे पण सक्रिय होता. म्हणजे आता निर्मला साठे जी खूप जवळची मैत्रीण आहे ती तिकडे शहादा चळवळीमध्ये स्त्रियांना संघटित करण्यामध्ये तिचा सहभाग असायचा. त्यामुळे असं ती माहिती मिळायची आणि आम्ही जोडलेलो होतो. म्हणजे वाद घातला ना तरी आम्ही असे दुभंग किंवा असे हे असं करत नव्हतं, परंतु आम्ही प्रश्न विचारत होतो. आणि त्या ह्याच्यातून स्त्रियांची काहीतरी वेगळी संघटना असायला हवी असं कुठंतरी ते डोक्यात चालू होतं. आणि त्या सोशलिस्ट फेमिनिस्ट वगैरे काहीतरी सॅक्युलर स्टाईल आम्ही कसले लेख लिहून काहीतरी काढत होतो. आणि त्यामध्ये मग ती जेव्हा मथुरा रेप केस आली तेव्हा मग एक स्वच्छच असं हे झालं की फोरम अगेन्स्ट रेप म्हणून तिथे मुंबईमध्ये. आणि त्या एका छोट्याशा स्वायत्त चळवळीच्या गटाशी मी खूप जवळून संपर्कात आले. आणि मग अर्थातच तिथे बौद्धिक पातळीवर प्रचंड म्हणजे संधी होती. आणि खूप बोलणे, खूप लिहिणे असं चालूच असायचं. आणि आमच्या गटामध्ये मी बघितलं म्हणजे फोरममध्ये सुद्धा वेगवेगळ्या जाती धर्माच्या स्त्रिया आल्या. आणि दुसरं वेगवेगळ्या क्षेत्रात कौशल्य असणाऱ्या स्त्रिया. म्हणजे आता आमची इंदिरा जयसिंग ती एवढी दिग्गज लॉयर ती आमच्या गटात आणि चांगल्या पद्धतीने जर्नलिस्ट असणाऱ्या
म्हणजे आता अमू जोसेफ तुला ऐकून माहित असेल की नाही माहित नाही, ती पण फोरम मध्ये होती. म्हणजे अशा खूप विविध क्षेत्रातल्या बायका तिथे चर्चेला यायच्या आणि त्यामुळे त्या चर्चेला एक वेगळ्या प्रकारची म्हणजे आपोआपच संपन्नता आणि समृद्धी येते या अंगाने की तुम्हाला समाजामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर कसलं काम चाललंय आणि कशा पद्धतीने चालल्याचं एक आवाज आहे. त्यामुळे मला असं वाटतं की माझी वाढ तिथे चांगल्या पद्धतीने झाली. आणि माझी जास्त जवळीक विमेन सेंटर या गटाशी आली. त्याचं एक कारण सांगते की असं आम्ही कुठल्या तरी एका मोर्चातून तुर्भेला बांधकामावर काम करणाऱ्या एका बाईवर कॉन्ट्रॅक्टरनी हे केलं होतं, रेप केलं. तर आम्ही त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये मोर्चा नेला होता फोरमने. हे सगळं 78-79च्या दरम्यानचं आहे. तर तिथे आम्ही गाडीतून परत येताना माझ्या बरोबर बसलेली माझी मैत्रीण म्हणजे फ्लेविया म्हणाली, क्या रे अरुणा, हम सब इधर सुरक्षा करना चाहते, उधर सुरक्षा करना चाहते, मगर मेरे घर में मेरा पति मुझे मारता है, उसकी क्या सुरक्षा. आम्ही सगळे एकदम असे अरे असं होतं. मग खूप त्याच्यावर चर्चा झाल्या भयंकर. आणि मग तिथे असं समजलं की हे जे व्यक्तिगत आहे आपलं, की तोपर्यंत आम्ही असे त्याच्यात जवळून जवळून गेलो, थेट भेटलो. मग तिथे चर्चेला तोंड फुटलं. मग बऱ्याच जणी आम्ही खूप वेळ लांबलचक भेटून एकमेकांच्या आयुष्याशी टेबलावर मांडत होतो. आणि तिथून मग असं लक्षात आलं की आपण फोरम सारखी संघटना तर पाहिजेच. म्हणजे फोरम अगेन्स्ट ऑपरेशन स्वायत्त चळवळीचं एक महत्वाचं उदाहरण आहे. आणि त्याच काळात स्थापन झालेल्या बेंगलोर मधल्या विमोचना ही संघटना, नंतर दिल्ली मधली सहेली ही संघटना आणि दिल्ली मधली जागोरी ही एक संघटना, ह्या 3-4 अशा ज्या संघटना आहेत त्या स्वायत्त स्त्री चळवळीचे अंकुर आहेत. म्हणजे सगळे पुढे अजूनही त्या चालू आहेत. आणि तिथे आमच्या ह्या प्रत्येकच संघटनेमध्ये हे चर्निंग म्हणजे उहापोह झालेले की संघटना म्हणजे आंदोलनं हवी आणि शिवाय वैयक्तिक पातळीवर प्रतिबंध करण्यासाठी तुम्हाला एक संस्थात्मक काम पण हवं. आणि म्हणून विमेन सेंटर स्थापन करण्याचा निर्णय झाला. आणि त्याच्याशी मी असा विचार केला की मी नोकरी करते, मुलीला सांभाळते, घरचं सासू सासरे सगळं म्हणजे घरचं बघणं, ह्याच्यामध्ये मला हे काम जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल. मग मी त्याला जास्त जवळून जोडून घेतलं. आणि मी साधारण 80च्या दशकापासून अगदी आतापर्यंत खूप बायकांशी म्हणजे पर्सनल लेवलवर जे आपण समुपदेशन म्हणतो ते मी केलेलं आहे. आणि ते काम जे आहे ते मी विविध ह्याच्यातून मी इंडिव्हिज्युअली म्हणजे एक व्यक्ती म्हणून करायचं सहसा टाळलं. कारण मला असं वाटतं की आपले जे प्रश्न आहेत ते व्यक्तिगत पातळीवर सोडवण्याचे इतके सोपे नाही. तिथे संघटनेचा आधार लागतो. म्हणून मी कसं जोडून घेतलं आधी विमेन सेंटर, मग नंतर मी सेहत म्हणून जी संस्था आहे मुंबईमध्ये त्यांनी जे प्रकल्प सुरू केले दवाखान्यात स्त्रियांसाठी एक विभाग स्थापन केला दिलासा म्हणून. तिथलं जे काउन्सिलिंगचा भाग होता तो मी सांभाळत होते कन्सल्टंट म्हणून. त्यांच्याशी जोडून घेतलं. मग मी सोलापूरला गेले काही दिवस. तर तिथे हॅलो मेडिकल फाउंडेशनचं सोलापूर शहरामध्ये एक प्रकल्प सुरू होता नवजात शिशूंच्या आरोग्याच्या संदर्भातला. तिथे मी जोडून घेतलं. आणि पुन्हा पुण्याला आल्यावर मी असं कुठल्या संघटनेशी नाहीये जोडून घेतलेली या अर्थाने काउन्सिलिंगच्या, परंतु माझ्याकडे इंडिव्हिज्युअल काही लोक अजूनही येतात. पण मी इथे संपर्क समितीशी जास्त जोडून आहे. आणि मला तेवढं आता पुरेसं आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त काम जमत नाही असं. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलेल्या गोष्टी आहेत की एकतर ही जी म्हणजे समुपदेशनाची ही जी वाट आहे त्याच्यामधून मला पुरुष सत्तेचे नाना नमुने समोर आले. आणि त्याच्यामध्ये मला हेही लक्षात येत गेलं की
जी ती व्यक्ती आहे, ती बाई आहे जी आत्ता गोंधळलेली आहे, तिला आत्ता मार्ग सापडत नाही, पण तिच्याकडे तिचं कथन जर आपण ऐकलं तर तिने त्याआधी तिच्या प्रश्नावर तोडगे काढलेले असतात. ते बिंदू तिच्याकडे दिले की तिला व्यवस्थित पुढचं काय करायचं हे कळतं. म्हणजे मी जे काउन्सिलिंगचे ठोकताळे ठरवले ते जेवढं वाचनातून ठरवले तेवढे या बायकांच्या कथनातून, आणि ते मला खूप समृद्ध करणारा असा तो अनुभव अजूनही. म्हणजे मला असं काही एक असा टप्पा येतो कधी कधी की तुम्हाला दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घेऊन ते समजून घेऊन काही करण्याची तुमच्याकडे तेवढी मनामध्ये शक्ती नसते, तेव्हा तुम्ही सांगायचं की आता थांबा, असं पण होऊ शकतं. ते पण मी केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये जसं व्यक्तिगत पातळीवर आता हे सगळे अनुभव मी सांगत आले, परंतु आपलं फक्त तिथेच नसतं, आपण वाचतो, इतर ठिकाणी त्यांच्याशी रिलेट करतो, त्यांच्याशी बोलतो. अशा ह्याच्यातून सुद्धा माझी जी वाटचाल झाली म्हणजे स्त्री चळवळी बरोबरची, ती अशी विविध मार्गाने होत गेली. आणि दुसरं म्हणजे स्त्री चळवळ ही फक्त अशी सुट्टी पाहता येत नाही असं माझं पहिल्यापासून धारणा आहे. आणि त्याचं एक कारण म्हणजे जेव्हा आपले अनुभव सुद्धा असे सुटे नसतात, आपण बँकेत नोकरी करत असतो, आपण घरी येऊन कुठल्या तरी एका सोसायटीमध्ये राहत असतो, आपले नातेवाईक एका वेगळ्या पातळीवरचे असतात, तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ह्याच्याशी सामना करावा लागतो, तोंड द्यावं लागतं, मतं मांडावी लागतात वगैरे वगैरे, बाजू घ्यावी लागते, मांडायला लागते. तर तसं होत गेलं. तर त्यामुळे मला असं वाटतं सुट्टी का बघता येत नाही. तर आता मी बांद्र्यात राहत होते ना, तर मला असं लक्षात आलं की तिथल्या वस्तीमधली मुलं 92ची जी दंगल झाली ना बाबरी मशीद पाडल्यानंतर, त्यांनी दंगलीत भाग घेतला होता मुलांनी. मग मला वाटलं की आपण जे काम करतोय त्याचा काहीतरी आता वेगळ्या प्रकारे विचार करायला हवा. आणि असं झाल्यामुळे मग तिथल्या मुलांबरोबर मी काम सुरू केलं. आणि त्याच्यामध्ये मग मी तिस्ता बरोबर त्यांचा जो खोज म्हणून एक प्रकल्प सुरू होता शाळांमधून, तर 3 शाळांमध्ये आम्ही 5वी, 6वी, 7वी अशा गटातल्या मुलांसाठी आयडिया ऑफ इंडिया त्याच्यावर किंवा इन्क्लुझिव्ह किंवा म्हणजे सहजीवन सगळ्यांचं हे कसं हे करावं ह्याच्याबद्दलचे असे पाठ ठरवलेले होते. आणि ते मी घेण्यासाठी मग तिच्याबरोबर जात होते. तर काही आणखी पण व्हॉलेंटियर होते. तर हे जे काम आहे की हे वेगळ्या प्रकारचं असलं तरी शेवटी पुन्हा हिंसा आणि स्त्रियांवर होणारी हिंसा आणि ती वेगवेगळ्या पद्धतीची म्हणजे कौटुंबिक हिंसा हा फक्त एक भाग आहे त्याचा, परंतु त्याचे बाकीचे जे भाग आहेत त्याच्यामध्ये एका भागाचा जो असा एकदम असा आपल्या अंगावर येऊन पडलं ते जे बाबरी मशिदीनंतर जे आम्ही खूप प्रत्यक्ष जवळून बघितलं. त्यामुळे स्त्री चळवळीने मला काय दिलं तर एकतर पॅट्रिआर्कीचे म्हणजे पितृसत्तेचे वेगवेगळे हे म्हणजे त्याचा अभ्यास करायला मिळाला, त्याच्यातून बाहेर कसं पडायचं हे सांगायला मिळालं किंवा करता आलं. आणि दुसरं हिंसेची मीमांसा करणं हा फार मोठा एक भाग स्त्री चळवळीने केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं स्त्री चळवळींनी जो एक दृष्टी दिली ती अशी आहे की हिंसेचा संबंध हा सत्तेशी आहे. आणि सत्ता नियंत्रण आणि उतरंडी ह्याच्यामध्ये आपलं जे काही चलनवलन आहे माणूस म्हणून समाजामध्ये ते सगळं आधारलेलं आहे त्याच्यावर. म्हणजे आपण वेगवेगळ्या सत्तेच्या उतरंडीमधल्या पायऱ्यांवर आहोत. मी नेहमी असं म्हणते की पायरीचं उदाहरण देते, पायऱ्यांवर आहोत आणि आपल्याकडे असं सहज म्हणतो पायरी ओळखून पायरी सोडलीत तुम्ही तुमची की तुम्हाला शिक्षा आहे. तुम्ही देवळात प्रवेश केला शिक्षा आहे, तुम्ही टीचरला प्रश्न विचारला शिक्षा आहे, तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला योग्य माझा मोबदला दे म्हणाला शिक्षा आहे. म्हणजे हे सगळं एकमेकांशी जोडता आलं. म्हणजे कौटुंबिक हिंसा ती हिंसा का होते स्त्रियांना, आपण सुरुवात काही कौटुंबिक हिंसेने केली नव्हती, आपण रेप या इश्यूवर केलं होतं. आणि तिथे तर ते मथुराचं तर पोलीस स्टेशन मध्ये झालेली होती हिंसा होती, सेक्शुअल म्हणजे रेप, तर कस्टोडियल रेप. तर ह्याच्यामधून हे लक्षात आलं की हिंसा ही कुठल्याही जाती धर्मातल्या, वर्गातल्या, प्रदेशातल्या, भाषेतल्या, शिक्षण कुठलंही असू दे, शहरी गरीब कुठल्याही स्त्रीवर होऊ शकते. नंतर
हिंसा ही नेहमी हिंसा करणाऱ्याकडे नेहमीच सत्ता जास्त असते आणि जो हिंसा सहन करतो त्याच्याकडे ती कमी असते त्या क्षणी तरी. आणि हिंसेमध्ये जरी सर्व प्रकारच्या लोकांवर होत असली तरी तुमच्या आर्थिक आणि इतर वर्गीय म्हणजे जातीय ह्या वास्तवामध्ये तुम्ही कुठल्या पायरीवर आहात त्याच्यावरून त्याचे जे परिणाम तुम्हाला भोगायला लागतात त्याच्यामध्ये फरक पडतो. परिणाम आणि तो फरक आपण ओळखणं खूप महत्वाचं असतं. आणि हिंसेचं एक मीमांसा करताना हिंसेचं चक्र ही एक हा मुद्दा चळवळीने मांडला होता आणि तो पाश्चात्य फारच मांडला होता. पण मी तो एक्सटेंड करते जेव्हा सामाजिक पातळीवर त्याचं अप्लाय करते तेव्हा तो ते कसं आहे ते माझ्या जे लक्षात आलेले ते मी मांडायचा प्रयत्न करते की कुटुंबामध्ये जेव्हा हिंसेचं चक्र आपण पाहिलं तेव्हा कसं असतं की हिंसा होते मग क्षमा मागतो हिंसा करणारा आणि मग चांगलं वाटतं दुरुस्त होईल वाटतं सगळी परिस्थिती आणि मग हळू थोड्या थोड्या कुरबुरी सुरू होतात आणि मग ताण वाढतो आणि पुन्हा स्फोट होतो. आणि हे जे चक्र आहे हे आम्ही बायकांना सुद्धा आपण जेव्हा काउन्सिलिंग करतो तेव्हा म्हणतो की पुन्हा जेव्हा होतं तेव्हा त्याची वारंवारता वाढती आहे का त्याची तीव्रता वाढतीये का मग तुम्ही त्याचं कसं ते सहन करताय किंवा काय बचाव करताय स्वतःचा ती बाई कुठे आहे तिची हिंसा होण्याची तीव्रता किती ह्याच्यावरून मग तिला काहीतरी एक हे पर्याय असं सांगणं. आता मी हे जेव्हा खास करून दंगलीच्या संदर्भातलं मी जे पाहिलं ना की एक प्रसंग सांगते. बांद्र्यामध्ये आम्ही राहत होतो आणि तिथे भारतनगर आणि बेहरामपाडा म्हणून एक एरिया आहे त्याला चक्क सगळे लोक मिनी पाकिस्तान म्हणतात. आणि मी तिथल्या स्टेट बँकेत नोकरी करत होते. तर हिंसेबद्दलचं अंडरस्टँडिंग की मी तिथे ज्या बँकेत नोकरी करत होते ज्या कलिग्स बरोबर माझं देवाणघेवाण होतं सगळेजण माझा खांदा रडायसाठी वापरायचे विच वॉज फाईन. पण जेव्हा त्यांना कळलं की मी शांतता कमिटीमध्ये मुस्लिमांना मदत करते तर माझे सगळे कलिग माझ्याशी बोलायचे थांबले म्हणजे थांबलेच. मला वाळीत टाकल्यावर काय म्हणायचं थोडंसं कळलं. आणि पूर्ण 3 महिने मुंबई बंद होतं आणि मी माझ्या घरापासून बँकेपर्यंत चालत जायची. मी ठरवलं होतं काही झालं तरी आपण बँकेत जायचं. एक कागद घेतला तिथे मी सही करायची तो वॉचमन असायचा त्याचा डबा घेऊन जायची कारण सगळी हॉटेल बंद पण तो माझ्याशी बोलायचा नाही आणि ठीक आहे आणि मी बसायची आणि तिथून जायची. तर मला हे लक्षात आलं की ह्या लोकांना समिती म्हणजे शांतता कमिटीमध्ये नोकरी करत असताना म्हणजे काम करत असताना ते जे मुस्लिम लोक असायचे तसे बघायचे आणि माझ्याचकडे यायचे. माझं ते डेस्कचं काम असो नसो कारण त्यांना विश्वास वाटायचा. मग मी त्यांना रिस्पेक्टिव्ह डेस्कमध्ये घेऊन जायची. आणि नंतर मला असं लक्षात आलं की हे एकदा असं झालं एक फोन आला मला आम्ही आता पूर्णपणे मरून जाईपर्यंत तुम्ही थांबणार आहात का म्हणजे त्या बेहरामपाड्यातल्या लोकांचं कारण काय त्यांच्या घराला आगी लागल्या होत्या आणि हायवेवरनं तो जो पंप असतो ना आगीचा तो न देऊ जाण्यासाठी बायका ठिया मांडून बसल्या होत्या. अजिबात त्यांनी पुढे जाऊ दिला नाही. तेव्हा मला लक्षात आलं की आपण स्त्री चळवळ हे सगळं म्हणतो ह्या बायका पण आपल्याच आहेत आणि ह्या आता मुस्लिमांविरुद्ध इतक्या उठ्या आहेत हे मी प्रत्यक्ष बघितलंय. आणि तेव्हा मला एका वेगळ्या चक्राची हे माणसाचं सामाजिक मन जे आहे त्याच्यामध्ये हे हिंसेचं चक्र सतत कुठेतरी सुरू ठेवलेलं आहे. आणि ते कसं सुरू राहतं याचा विशेष अभ्यास दंगलीनंतर अनेक सायकोलॉजिस्टनी केला की इतके क्रूरपणाकडे आपण माणूस म्हणून कसे वळतो. आणि खास करून हिंसेचं जे आपण चिकित्सा केली आहे फेमिनिझम मध्ये म्हणजे स्त्रीवादाने त्यांना तर हा मोठा एक आव्हान आहे की ह्याचं त्यांनी काय अनालिसिस केलं. तर त्याच्यामध्ये जे मला सापडलं किंवा वाचनातून इतरांनी जे दिलेलं त्याच्यातून जे मला सापडलं ते असं की सुरुवात कशी होती ओळख माझी ओळख आहे मी अमुक एका धर्माची आहे हे आहे ते. तर आता एक मी उदाहरण घेते. ती पहिली सुरुवात त्यांनी कशी केली की गर्व से कहो हम हिंदू है. कधी केलं 84 मध्ये. कुठे केलं घरोदारी केलं. अगदी माझ्या स्टेट बँकेच्या सेंट्रल ऑफिसमध्ये मी अशीच व्हिजिट करायला गेले होते तर टाईप रायटरवर ते स्टिकर लिहिले होते.
विच इज नॉट अ प्लेस बट इट वॉज देअर ऑफिशियली और अनऑफिशियली, आय डोंट नो, बट एव्हरीवेअर यू विल फाइंड दोज स्टिकर्स. आणि नंतर मग आपण खरं म्हणजे हिंदू असतो, वेगळ्या जातीचे असतो, वेगळ्या प्रदेशातले असतो, कन्नड बोलणारे असतो, मराठी बोलणारे, पण ते सगळं एकाकार करून हिंदू ही आयडेंटिटी आपल्यावर थोपली गेली. आणि मग ही ओळख जी बहुआयामी असते, सतत बदलणारी असते, आपल्या चॉईस म्हणजे निवडीतून बदलणारी असते, त्या सगळ्यावर एक पांघरून घालून एकच आपल्यावर थोपलं. आणि शिवाय गर्व, त्याचा गर्व करायचा असं. आणि मग समाजाची ते आणि आपण अशी हे होते, म्हणजे आपल्यात असं नाही आणि त्यांच्यात असं नाही. आणि हे झालं की मग ते जे कोट अनकोट आहे त्याच्याबद्दल गैरसमजुती, हेटाळणी, विनोद, मग नंतर तिरस्कार, म्हणजे असे एक पायरीने इमोशन्स तुमच्या वेगळ्या धर्तीवर नेल्या जातात. तिरस्कार, नंतर मग काय होतं की ज्या व्यक्तीबद्दल किंवा समाजाच्या ह्याच्याबद्दल तुम्हाला तिरस्कार वाटतो, राग येतो, संताप येतो, त्यांच्याबद्दल तुम्हाला भीती पण वाटते, कारण दे आर अननोन एंटिटीज. आणि ती भीती जी असते त्याच्यात एनकॅश होतं आणि नंतर त्या भीतीवर खूप काम केलं जातं. आणि ती भीती परावर्तित होती की द्वेषामध्ये, कारण त्या भीतीपासून संरक्षण करत बिफोर ते आपल्याला मारण्याच्या की आपण त्यांना मारूया, ही एक मानसिक प्रवृत्ती तयार होते. आणि हे चक्र आपल्याकडे अत्यंत स्पष्टपणे कुठेही तुम्ही अप्लाय करू शकता असं मला वाटतं. जेव्हा आपल्याला कोविडला हे केलं, कोविडमध्ये मुसलमानांनी येऊन केलं त्यामुळे हे जंतू वाढले, अशी किती मेसेजेस आले गेले, पण ते नंतर त्याची तपासणी झाल्यावर त्यात काहीही खरं नव्हतं. याच्यात इथे तुला थांबवून तू धर्माविषयी अभ्यास केलास बघ, त्यांच्याविषयी थोडं सांगू. पण हे हिंसेचं आपण पूर्ण झालं असं वाटतंय. म्हणजे मला असं वाटतं पुरेच आहे. ओके. धर्माविषयी अभ्यास करण्याचं एक काम म्हणजे जसं स्त्री चळवळीत काम करताना नेहमी लोक म्हणजे म्हणायचे की म्हणजे काही स्त्रीवादी लोकांमध्ये विवाह या संघटनेपासून म्हणजे विवाह या संस्थेमध्ये खूप त्याच्याबद्दलची चिकित्सा आहे. पण माझं असं हे आहे की 99% स्त्रियांना आणि पुरुषांना विवाह करावासा वाटतो आणि ज्यांचा विवाह होतो त्यांना तो टिकवावासा वाटतो. हे माझं काउन्सिलिंग मधलं शिकलेलं म्हणजे. त्याच्यात अजून एक थांबवून की आपण जे व्यक्तिगत बोलतो ते तुझं व्यक्तिगत आयुष्य कसं आहे, म्हणजे हे सगळं करत असताना समतेचं घरामध्ये कितपत कसं आहे, घरकामाविषयी काय आहे. मला असं वाटतं की घरकाम वगैरे ह्या गोष्टी मी फार हे केलं नाही, म्हणजे मी आय आउटसोर्स्ड इट, स्वतःच केलं, त्यामुळे प्रकाशवर पण ते का जर आम्ही चौघांनाही आवडत तर मग ते का त्याच्यावर टाकायचं. ऍक्च्युली ही इज हेल्पफुल, तो काय करत नाही असं नाही, पण आम्हाला दोघांनाही इतर गोष्टी करायच्या होत्या. सो वी वॉन्टेड फ्रीडम. आणि आम्हाला मुलीकडे पण लक्ष खूप महत्वाचं वाटत होतं, त्यामुळे आम्ही घरकाम हा इश्यूज केला कधीच नाही केला. आणि आता सुद्धा नाहीच मी अनेक बायकांना पण सांगते तुम्ही करू नका. आता तुझं धर्माच्या याचं सांग. तर धर्म तसंच आपण जरी नास्तिक असलो म्हणजे मी स्वतः, तरी आजूबाजूचे सगळे लोक आस्तिक आहेत आणि ते होते आहेत आणि असणार, त्यामुळे त्याची काहीतरी बूज घ्यायला पाहिजे असं कुठेतरी मनामध्ये, खास करून ह्या दंगली वगैरे झाल्या, लोक धर्म या ओळखीमधून किंवा ह्या आयडेंटिटी मधून अस्मिता त्यांच्या अशा विपरीत पद्धतीने जागवल्या गेल्या. हे काय आहे ह्याच्यामध्ये जेव्हा विचार करत राहिले मी, तेव्हा मला अशी हे झाली की आपण म्हणजे हा विचार चालू होता एका बाजूला. आणि मग ते आपले पाटकर आहेत त्यांनी मला म्हटलं की मॅडम तुम्ही पुस्तिका लिहा. हो पण हे किती हे केवढं समुद्र आहे हा, मी कशाला त्याच्यात आता पडू, शांतपणे मी बसून दुसरं काहीतरी वाचेन. नाही तुम्ही लिहा. मग मी थोडं लिहून दाखवलं. सो ही अप्रूव्ड इट आणि ते अजून चालू आहे, माझ्या हातून संपलंय पण ते पुढे प्रक्रिया सुरू आहे. आणि मला त्याच्यातून एक गोष्ट लक्षात आली की मुक्तिदायी विचार जे आहेत ते धर्मामध्ये आहेत. आणि माणसाच्या भौतिक आणि मानसिक अशा विविध गरजा असतात. त्यामुळे त्याच्या मानसिक गरजांमध्ये ही एक महत्वाची गरज आहे की
ज्या गोष्टींची उत्तरं मला ताबडतोबीने आयुष्यात मिळत नाहीयेत त्याचा मी अन्वय कसा लावायचा आणि त्या दुःखातून म्हणा किंवा अडचणीतून मी स्वतःला कसं सांभाळायचं याचे काही ठोकताळे किंवा काही थोडेसे पर्याय त्या धर्म या विचारातून अनेकांना मिळतात त्या श्रद्धेमधून. पण ते कधी अंधश्रद्धेकडे जाईल उलटतं किंवा कधी ते आक्रमक होऊन लोकांवर हिंसा करतं त्याच्याबद्दलची सजगता मात्र कमी प्रमाणात आढळते आणि ती चिकित्सा मात्र सतत करत राहिली पाहिजे आणि धर्मचिकित्सा ही करायलाच हवी. पण धर्म हा विचार मला असं वाटतं की धर्माचे विविध धर्माचे जे काही आधार आहेत वैचारिक जे संचय आहे संचित आहे संचय आहे तो एक मोठा आपल्या सांस्कृतिक संचय त्याच्याकडे पाठ फिरवणं योग्य नाही. बरोबर. पुरोगामी चळवळींचं तू क्रिटिकली काही अनालिसिस करतेस का या संदर्भात धर्म या संदर्भात विशेषतः धर्म या संदर्भात मला असं वाटतं की खूप काय म्हणतात हेटाळणी करू नये पदार्थ लेखू नये त्याच्यामध्ये समोरच्याचा काही मुद्दा असेल आणि तो शांतपणे आपण ऐकून घ्यायला पाहिजे आणि धर्मामधले जे माणुसकीने वागण्यासाठी जे ऊर्जा स्त्रोत आहेत बरोबर ते मांडावेत आपण काउंटर करताना ना की त्याची जे काही त्याची खामी आहेत त्याची हेटाळणी करू. खामी आहेत त्याची हेटाळणी करू नये चिकित्सा करावी आणि ती म्हणजे ऐतिहासिक ह्याच्यावर टप्प्याने मांडावी पण गंभीरपणे मांडावी आणि लोकांशी वागत असताना मात्र त्यांच्या श्रद्धेचा आदर करत करत संवाद साधत काही बदल होतो का हे बघत राहायला हवं. आणि स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये तुला फरक दिसतो का धर्म मानण्याच्या सगळ्या प्रोसेसमध्ये? हो दिसतो कारण स्त्रियांचं नाही म्हटलं तरी घराला चिटकून त्या जास्त असतात आणि खरं सांगते कर्मकांड म्हणून जो प्रकार आहे ना त्या बायका इतक्या गुंतलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये एक ना नटणं पण असतं दागदागिने आणि त्याच्यातून त्यांची सुटका व्हावी असं मला वाटतं पण ते नाही कशी होणार कारण ते उलटीकडे जाताना दिसते. आणि माझ्या बऱ्याचशा सोलापूर मधल्या काही काही मैत्रिणी मला म्हणायच्या अरुणा तुझं बरं आहे तू काही उपास तापास करत नाहीस कुठलेही तुला जेवण करत बसावी लागत नाही. मी म्हटलं अगं तुम्ही पण कसं करू शकता माझ्यावर काही कुणी संकट आणलंय का कुणी काही माझ्या डोक्यावर हे केलं का काही नाही मी ठरवलं झालं तुम्ही पण करू शकता. हो ना पण आम्हाला जमतच नाही म्हणजे त्यांना ते कारण सांगणं म्हण किंवा आतून ती हे नाहीये काय माहित नाही म्हणजे मी सांगते अगं तुम्ही पण सोडू शकता त्याच्यामध्ये. आज स्त्री चळवळ कुठे आहे ती पुढे जायला काय करूया असं तुला वाटतं? आज स्त्री चळवळ जी आहे की नाही तिने बऱ्याचशा गोष्टी मिळवलेल्या आहेत. एक मला असं वाटतं की खास करून हिंसेच्या संदर्भातले कायदे आणि त्याचा जो अभ्यास करून त्यांनी जी मांडणी केली त्याचे वेगवेगळे ड्राफ्ट तयार केले सरकारला ते म्हणजे पटवले ते पारित करून घेतले त्याच्यावर अंमलबजावणीसाठी एक दबाव गट म्हणून भूमिका निभावलेली आहे. तर ह्याचं खूप मोल आहे. समाजामध्ये लोकशाही काय कुटुंबामध्ये लोकशाही असेल तर समाजात आणि कुटुंबातल्या लोकशाहीसाठी किंवा समाजातल्या लोकशाहीसाठी एखाद्या तबक्यावर हिंसा होणं बंद होणं हे अतिशय आवश्यक गोष्ट आहे आणि त्या अंगाने झालेली कामं ही बरीच चांगली आहेत आणि तिथे थोडंसं आपण आपली म्हणजे स्पेस अवकाश तयार करू शकलेलं हे मला त्यातलं फार आणि खास करून कौटुंबिक हिंसेच्या संदर्भातला जो हा कायदा झाला ना 2006 त्याच्यामध्ये एकतर तो सर्व धर्म जातीतल्या स्त्रियांना लागू आहे त्याच्यावर तो दिवाणी कायदा आहे पण फौजदारी केस तुम्ही करू शकता असं खूप एक द्रष्टेपण आहे त्या कायद्याच्या संपूर्ण मांडणीमध्ये. आणि आता सेक्शुअल व्हायलन्सच्या अगेन्स्ट सुद्धा म्हणजे लैंगिक हल्ला ह्याच्या विरोधात जो 2013 मध्ये एक ऍडिशन झालं त्याच्यामध्ये पण खूप म्हणजे आपण जेव्हा 80ची आपली समज आणि आताची समज ह्या टप्प्यावर की काय बलात्काराची व्याख्या ती त्यांनी आणखीन म्हणजे खूप मुद्दे आहेत की जे करायला हवेत. उदाहरणार्थ खोटी केस केली म्हणून त्या ह्याच्यामध्ये तिला प्रोव्हिजन असणं किंवा मॅरेज मधलं म्हणजे विवाहातला बलात्कार अजूनही रेकग्नाइज नाही झाला अशा आहेत काही खामिया. परंतु तरी सुद्धा मला वाटतं ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे आणि अक्रॉस रिलिजन अँड कास्ट ती आहे.
आणि पुढे काय करायचं, तू पुढे काय करणार, मिळवायला आणखीन काय मिळवायला पाहिजे संघटनांनी वगैरे. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की हे सगळे जे हिंसेचे मुद्दे आहेत ना ते वेगवेगळ्या संघटना आता घेत आहेत, परंतु आपल्याला विकासाचे जे मुद्दे आहेत त्यामध्ये जी हिंसा आहे किंवा संपूर्ण शासन पद्धती आणि त्यामध्ये असलेली हिंसा आणि ती विकासाशी जोडलेली आहे. म्हणजे आता सोनी सोरीगे किंवा आपली शर्मिला इरोंगे ह्यांच्यावर होणारी हिंसा ही विकासाच्या वेगळ्या प्रारूपामुळे किंवा आता नर्मदा बचाव आंदोलनाचं जे चाललेलं आहे तिथले जे विस्थापित लोक आहेत त्यांच्यावर होणारी हिंसा, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना आपल्याला हस्तक्षेप आणि सैद्धांतिक मांडणी ह्याच्यामध्ये खूप काम करायला हवं असं वाटतं. त्यासाठी खूप शुभेच्छा. मस्त वाटलं. थँक्यू सो मच.